मांगलेच्या मैदानात कालीचरणच्या शड्डूचा आवाज घुमला. प्रथम क्रमांकाच्या लढतीत कालीचरण सोनवलकरने मांगले रामगिरी तालीम मंडळ केसरी किताब पटकावला. अक्षय तृतीयानिमित्त रामगिरी तालीम मंडळ मांगले ग्रामस्थ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या लढतीत कोल्हापूरचा गंगावेश तालीमचा मल्ल कालीचरण सोनवलकर यांनी एक चाक दावावर इचलकरंजीचा व्यंकोबा तालीमचा मल्ल प्रशांत जगताप याला आसमान दाखवून रामगिरी तालीम मंडळ केसरी किताब पटकावला. ही कुस्ती समर्थ अर्थ मूव्हीज सूरज पाटील यांनी पुरस्कार केली होती. मांगले येथे अक्षय तृतीय दिवशी आयोजित करण्यात आलेल्या मैदान अवकाळी पडलेल्या पावसामुळे रद्द करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी मैदान पुन्हा घेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत मैदानात कुस्त्या सुरू होत्या. दुसऱ्या क्रमांकासाठी वारणा कारखान्याचे संचालक विजय पाटील व माजी उपसरपंच धनाजी नरुटे यांनी पुरस्कृत केलेल्या कुस्तीत कोल्हापूरच्या गंगावेश तालीमचा मल्ल महाराष्ट्र चॅम्पियन सुनील कोळगुल याने एकलंगी डावावर क्रांती कुंडल तालीमचा भरत पवारला चितपट करून कुस्ती शौकीनांची वाहवा मिळवली. तिसऱ्या क्रमांकाच्या राजमाता महिला दूध संस्था व माजी सरपंच उदय पाटील यांनी पुरस्कृत केलेल्या कुस्तीत महाराष्ट्र चॅम्पियन संग्राम काकडे विरुद्ध सूरज पाटील यांच्यात ही लढत झाली. सूरज पाटलांनी ही कुस्ती गुणावर जिंकली. मैदानात पंच म्हणून महेश पाटील, प्रशांत पाटील, केशव पाडळकर व रामगिरी तालीम मंडळाच्या मल्लांनी नेटके नियोजन केले होते. यावेळी पंचायत समिती सदस्य मोहन पाटील, सरपंच प्रल्हाद पाटील, विश्वास साखर कारखान्याचे संचालक सुरेश पाटील, दत्तात्रय पाटील, उद्योजक संदीप शिंदे, माजी सरपंच उदय पाटील, माजी उपसरपंच धनाजी नरुटे, संजय जमदाडे, उत्तम गावडे, विविध संस्थाचे पदाधिकारी व कुस्ती शौकीन कुस्त्या पाहण्यासाठी उपस्थित होते. वेदिका न्यूज प्रतिनिधी रुपाली चव्हाण, मांगले.